तर आता तुम्ही म्हणणार की आपल्या BMW ला काय झालंय, सांगतो फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय श्रीराम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी आवरून त्यानं बसलो तेवढं आजीत आला ट्रॅक्टर घेऊन, कारण आपल्या घरामागलं रान आहे ते नांगरायचं होतं. मग काय आजी ट्रॅक्टर घेऊन आलाय म्हणल्यावर आजीतला बसवलो साईडला आणि मीच बसलो शीटवर, कारण लय दिवसात ट्रॅक्टर आज चालवायला तो. आणि भावनो जे माझ्या ट्रॅक्टर चालवण्यात आहे ती माझ्या कोणतीच फोर व्हीलर गाडी चालवण्यात नाही. थोडा वेळ मी नांगरलो, त्यानंतर मला पप्पाने फोन केला की कुट्टी करून गुरांना टाकायचे. मग अजितकडे ट्रॅक्टर दिलो गेलो डायरेक्ट कुट्टी करायला. मग काय थोडाही वेळ न वाया घालवता लगेच कुट्टी करून टाकली गुरांना. त्यानंतर ना डायरेक्ट गेलो ट्रॅक्टर कडे, कारण आपल्याला ट्रॅक्टर चालवायला लयच आवडते आणि असला गोल्डन चान्स परत भेटत नाही म्हणून लगेच काम आवरून गेलो परत ट्रॅक्टर कडे. आणि आजी ट्रॅक्टर वर बसून लय कंटाळ झाला. मग त्याला उतरवलं खाली आणि मी एकटाच बसलो नांगरायला. थोड्या वेळात बघत आपलं नांगरायचं पण सगळं झालं. त्यानंतर ना अजित गेला ट्रॅक्टर घेऊन त्याच्या घरला आणि तिथनं मी पण लगेच झाप करून आवरून तयार झालो, कारण आपल्या BMWच्या सायलेन्सरचं वेल्डिंग तुटलेलं. तेच वेल्डिंग मारा आपल्याला जायचं होतं कोकळ्याला, कारण त्या जागेला काय साधं वेल्डिंग बसत नाही. त्यासाठीच गॅस वेल्डिंग मारायचं होतं आणि गॅस वेल्डिंग काय आपल्या गावात नाही, त्यामुळेच कोकळ्याला जायचं होतं. मग काय लगेच आपले BMW काढून गेलो झप्प करून लगेच कोकळ्यात. मग काय गॅस वेल्डिंग मारायला आणल्यावर गेलो डायरेक्ट पकाली वेल्डिंग वर्क्स मध्ये. तिथं जाऊन त्यांना विचारल्यावर ते म्हणले सगळ्यात पहिला सायलेन्सर खोलून आणा. गॅरेज पण त्यांच्या समोरच होतं. मग त्यांच्यापासून सगळ्यात पहिला सायलेन्सर खोलून घेतला आणि नेऊन परत त्यांच्यापाशी दिला. त्यांनी पण लगेच झाप करून आपलं वेल्डिंग मारायला घेतलं. तसं गॅस वेल्डिंग मारायला काय लय वेळ लागला नाही, तेवढं एक 5 ते 6 मिनिटात झालं वेल्डिंग मारून. वेल्डिंग मारायला झाल्यानंतर त्यातून सायलेन्सर घेऊन गेलो परत गॅरेज पाशी. त्या पण बावड्यान लगेच सायलेन्सर आपला फिट करून दिला. त्यानंतर आता इथनं BMW आपले घेऊन जातो मी घरला. तुम्ही पण जाता जाता एक काम करा, की आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.